मिरजेत आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीचा 85 लाख निधी इतर प्रभागात पळवल्याचा आरोप. सदर कामे रद्द करण्याची मागणी. आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा भीमराव बेंगलोरे यांचा इशारा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीतील प्रभाग 6 मधील 85 लाखाची नियमबाह्य कामांना त्वरित रद्द करण्याची मागणी आज मातंग चेतना परिषद साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांनी केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांगली महापालिका आयुक्त यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. दलित वस्तीचा हा निधी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी पळवल्याचा आरोप अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने सन 2025-26 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2025-26 महापालिका हद्दीतील 70 कामांना 4/12/2025 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज येथून सदर कामांची ई-निविदा जाहीर करण्यात आली. 70 कामांपैकी प्रभाग क्रमांक 6 मधील ही 85 लाखांची कामे दुबार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये दलित वस्ती नसतानाही विधान परिषद इद्रिस नाईकवाडी यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्यावर दबाव टाकून हा निधी नेल्याचा आरोप केलेला आहे. ही कामे तात्काळ रद्द केली नाही तर सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा आमदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य संस्थापक अभिमन्यू भोसले, नाना अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत या महापालिकेतील 11 वार्ड जे मागासवर्गीय आहेत त्या वार्डामधील मागासवर्गीय वस्तींचा विकास काम करण्यासाठी हा निधी आहे. त्याचबरोबर ज्या वार्डामध्ये 50% मागासवर्गीय आहेत त्या 50% लोकसंख्येनुसार त्यांना निधी दिला जातो. परंतु 6 नंबर वार्डामध्ये मागासवर्गीय समाज हा 50% आहे का? तर मागासवर्गीय समाज हा 50% नसताना देखील त्या ठिकाणी जे 70 काम मंजूर आहेत त्या 70 कामापैकी 41, 40 आणि 42 नंबरचे हे तिन्ही कामं हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. तर मी आयुक्त साहेबांना सांगतो की आयुक्त साहेब, तुम्ही हे कामाची मान्यता देत असताना तुम्ही त्याचे गुणवंत बघितला का? त्याचबरोबर तिथे NOC देत असताना 50% मागासवर्गीय लोक त्या वार्डात आहेत का? तसंच हे निधी त्या वार्डामध्ये घेऊन जाण्याचं काम हे विधान परिषदेचे आमदार माननीय इद्रिसभाई नाईकवाडी साहेब यांनी केलेलं आहे. तर इद्रिसभाई, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही हा निधी घेऊन गेला त्याच ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. तो पुतळा पूर्णाकृतीच्या प्रतीक्षेत आहे. त्याला जर तुम्ही हा निधी खर्च केला असता तर मातंग समाज हा तुमच्या पाठीशी राहिला असता. परंतु तुम्ही असं न करता मागासवर्गीय समाजाचा निधी ओपन वार्डात खर्चून तुम्ही एक प्रकारे मागासवर्गीय समाजावर अन्याय करायचं काम करता. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. माननीय नाईकवाडी साहेबांनी हे कुठंतरी थांबवून मागासवर्गीयांच्या हितासाठी त्यांनी विकासाचं काम केलं पाहिजे. नाही की मागासवर्गीयांचा निधी ओपन वार्डामध्ये घेऊन जाऊन मागासवर्गीयांवर अन्याय करायचे त्यांनी त्वरित थांबवावं. जर हे नाही थांबलं तर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि मातंग समाज हा पूर्ण रस्त्यावर उतरेल. आणि रस्त्यावर ज्या वेळेला मातंग समाज उतरतोय, प्रशासनाला सुद्धा माहिती आहे की मातंग समाज ज्या वेळेला रस्त्यावर उतरतोय की मातंग समाजाला कुणी अडवू शकत नाही. त्यावेळेला परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्या अगोदर आमदार साहेब, तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे निधी हे मागासवर्गीय समाजासाठी खर्च करा. आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जर तुम्ही मागासवर्गीयांची निधी इतर ठिकाणी खर्च केला तर आम्हाला तुमच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल. बघा, 25-26 काय 70 काम मंजूर झालेत. 70 पैकी वार्ड नंबर 6 मध्ये किमान 70 लाखाची कामं 40, 41 आणि 42 नंबरचे काम आहे. आणि हे दुबार काम आहेत साहेब. 2 वेळा कामं पकडलेली आहेत ती. तर आयुक्तांनी सदर हे काम त्वरित रद्द करावं. एकूण 85 लाखाची निधी हे खुल्या वर्गातील वार्डामध्ये नेण्यात आलेला आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना दिलंय, त्याचबरोबर कलेक्टर साहेबांना दिलंय. पुढची भूमिका अशी असणार आहे की मातंग समाजाच्या वतीनं जन आंदोलन आम्ही उभं करणार. याचं कारण असं आहे की
वार्ड नंबर 3 मध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी कमानवेस सारख्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या नावानं समाज मंदिरची मागणी आमची असताना तिथं आम्हाला एकही पैशाचा निधी मिळत नाही. तसंच शास्त्री चौकात आला तर तिथं जुनं ऐतिहासिक असं समाज मंदिर आहे, ज्या समाजातनं महाराष्ट्रातून पहिल्यांदा अण्णाभाऊंची जयंती ज्या समाज मंदिरातनं झाली त्या समाज मंदिराची दुरावस्था आहे. तसंच पुढं आला की अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातला हा प्रथम पुतळा मिरजेत असून तो पुतळा पूर्णाकृतीच्या प्रतीक्षेत आहे. हे कामं आमची प्रलंबित असताना मागासवर्गीयांचे निधी बाहेर तुम्ही न वापरता तुम्ही ह्या कामांना द्या ना, जेणेकरून मातंग समाजाचा विकास होईल. समाज मंदिरच्या माध्यमातून पोरांना अभ्यास करायला एक ठिकाण मिळेल, सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि मातंग समाजाचे विविध त्या ठिकाणी बौद्धिक कार्यक्रम होतील. यासाठी समाज मंदिर हे आवश्यक आहे मातंग समाजाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.